एक महत्त्वाची बातमी समोर येते ती आहे बीडमधून। बीड शहरात शाहूनगर भागामध्ये जोरदार दगडफेक झाली आहे। राष्ट्रवादी आणि पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय अशी माहिती मिळते आहे। मतदान सुरू असताना वाद झाला आणि वादाचं पर्यवसान दगडफेकीत झालं आहे। आपल्याला या बीडच्या शहरातील शाहूनगर भागात झालेल्या दगडफेकीच्या संदर्भातला तपशील आम्ही देतो आहोत। इथे राष्ट्रवादी आणि पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। संघर्षाचं कारण म्हणजे क्षुल्लक वाद आहे असं समजतंय। मतदान सुरू असताना ही घटना घडली आहे, मात्र या संघर्षाचं मूळ कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे। त्याचा तपास निवडणूक अधिकाऱ्यांकडून आणि तपास यंत्रणेकडून घेतला जातोय। आजचा एक महत्त्वाचा तपशील जो आपल्या समोर आहे त्यावर अधिक चर्चेसाठी आमचे सहकारी प्रतिनिधी आमिर हुसेन जोडले गेले आहेत। आमिर, आवाज येतोय माझा? नक्की। हे दगडफेकीचं प्रकरण मतदान केंद्राच्या बाहेर घडलंय का काहीसं लांब घडलंय आणि त्याला नक्की कारण काय ठरलं? बीड शहरातील जे शाहूनगर भाग आहे त्या ठिकाणी तर राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादीचे भांडण झालेलं आहे। विशेष म्हणजे हे जे दगडफेक म्हणजे आतमध्ये जी बाचाबाची झाली आणि त्यानंतर जे दगडफेक करण्यात आली मतदान केंद्राचे बाहेरचा परिसर आहे हा। विशेष म्हणजे हा बोगस मतदानच्या कारणवरून हा दगडफेक झाली असं एक कारण। आमिर, याच्यातला एक प्रश्न आमिर असाही उपस्थित होतो की बोगस मतदानाचा आरोप कुणी कुणावर लावला आणि बोगस माणसं मतदानासाठी आणली हे सिद्ध झालं का? नक्कीच आपण जे म्हणताय ते खरं आहे की बोगस मतदान आणलं कोणी, पण ज्यावेळेस हे भांडणं झाले किंवा दोन गटात हाणामाऱ्या झाल्या, दगडफेक झाली, त्यानंतर तिकडून पोलिसांनी सगळ्यांना पांगापांग करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे तिकडे आता पोलीस यंत्रणा लावण्यात आलेली आहे। त्यानंतर आपण जर विचारलं तर कोणत्याही पक्ष आपल्याला सांगणार नाही की ते राष्ट्रवादीकडून होता, अजित पवारकडून होता, पण जे चर्चा येत होती त्या महिलेतून की त्यांचा वाद जे सुरू होता ते बोगस मतदान करण्यावरून होता असं या त्या दोन गटाचं म्हणणं आहे। आमिर, जी दृश्य आता आपण पाहतो आहोत त्या दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने लोक पळताना दिसत आहेत। मतदान केंद्राच्या आसपास एवढी गर्दी कशी जमा झाली होती? नक्कीच आपण जे म्हणताय मतदान केंद्राच्या आतमध्ये जी घटना आहे, आपण जर एक व्हिज्युअल बघत असाल तर त्या व्हिज्युअल मध्ये आपण बघू शकता की काही खुर्च्या वगैरे तुटलेल्या आहेत, दगड पण आहेत त्या ठिकाणी। आणि आपण जर बघितलं तर मतदान केंद्रावरून लांबून हे व्हिडिओ घेण्यात आलेला आहे ज्यावेळेस हे दोन गटातले मारामारी चालू झाले होते। मतदान केंद्राचे बाहेर काही लोक म्हणजे आपले जे प्रतिनिधी 100 मीटरचे आत जे मंडप टाकलेला असतो त्या ठिकाणी मंडप लावण्यात आला असतो आणि त्या ठिकाणी हे बाहेर आल्यानंतर हे आपसात दोन गटात हाणामाऱ्या झालेल्या आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासन लवकरात लवकर कारवाई केली म्हणून एक मोठा अनर्थ चाललेला आहे। आमिर, एक आणखी तपशील लागेल या प्रकरणामध्ये पोलिसांनी काय कारवाई केली? नक्की जर आपण बघितलं तर या दगडफेकामध्ये जे काही जखमी होता त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे दोन्ही गटाकडून अजून कोणताही कंप्लेंट करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे पोलीस हे ज्यावर लक्ष ठेवून आहे त्यांचे जे सीसीटीव्ही कॅमेरे मतकेंद्रावर लावलेले आहेत ते फुटेजद्वारा ते बघणार आहे की नेमकं आता याच्यात कोण कोणावर हल्ला केला होता आणि कोणाची चूक होती त्या अनुसार ते गुन्हा दाखल होणार आहे। आमिर, आपण जोडलेले राहा। मी माझ्या प्रोड्युसरला सांगेन की एकदा तिथे जे घडलं त्यावेळेला कशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं ते आपण आवाजाद्वारेही ऐकूयात।